नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम एज्युकेशनच्या या नाविन्यपूर्ण इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी जी आपण लेक्चर सिरीज आणली आहे त्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. मी श्रीवास्तव, इंद्रजित श्रीवास्तव, मी फिजिक्सचा माणूस. आज तुम्हाला या लेक्चर सिरीजमध्ये काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सांगणार आहे रिगार्डिंग अवर सोलर सिस्टीम. आता सगळ्यांना सोलर सिस्टीम माहिती आहे, आपण त्या सोलर सिस्टीमचा एक भाग आहे. राईट, आपण अर्थवर राहतो, पृथ्वीवर राहतो आणि आपली पृथ्वी त्या सूर्याभोवती गोल गोल फिरत असते. सोबतच ते पृथ्वीचे फ्रेंड सर्कल म्हणजे बाकीचे प्लॅनेट्स पण या सूर्याभोवती फिरत असतात. सो आज आपण काही इंटरेस्टिंग अशा गोष्टी जाणून घेऊ, त्या गोष्टी तुम्हाला कधी कोणी सांगितल्या नसतील आणि करंटली या फील्डमध्ये काही इंटरेस्टिंग रिसर्च चालू आहे, ते पण आपण या गोष्टी जाणून घेऊ. सो शेवटपर्यंत या लेक्चर सोबत माझ्या सोबत राहा आणि हेच लेक्चर तुमच्या फ्रेंड सर्कलला पण तुम्ही सेंड करू शकता. सो आता ही सोलर सिस्टीम आहे. आपल्याला माहिती की आजपर्यंत तुम्ही काय शिकलेले आहेत की सन एका जागी स्टेबल असतो आणि आपले जे प्लॅनेट्स आहेत त्याच्या अवतीभोवती काय करतात, रिव्होल्युशन्स करत असतात. बट ऍक्च्युअल मध्ये तसं नाहीये. आपला सन पण या ब्रह्मांडाची, या युनिव्हर्सची एक चक्कर मारत असतो. सो इथं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतंय की सन पण एक स्ट्रेट लाईन मध्ये पुढं मारतोय, स्ट्रेट लाईन मध्ये जातोय. सो आपला जो ब्रह्मांड आहे, आपलं युनिव्हर्स आहे, त्या युनिव्हर्सची गोल चक्कर हा सन मारतोय. सो सन पण स्ट्रेट लाईन मध्ये पुढे मोशन करतोय आणि त्याच्या अनुरूप त्याच्या आजूबाजूचे प्लॅनेट्स पण त्याच्या अवतीभोवती काय करताय, गोल गोल राऊंड्स मारताय. राईट. सो सन काही स्टेबल ग्रह नाही, पण रिलेटिव्हली आपल्याला स्टेबल दिसतंय कारण आपण पण मोशन मध्ये, सन पण मोशन मध्ये आणि नेहमी सन हा एक सेंटर आहे. ग्रॅव्हिटेशन पुलमुळे जसं जसं सन जातो, पुढं पुढं जात आहे, तसे तसे बाकीचे प्लॅनेट्स पण पुढं पुढं जात आहे. हे खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहे. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण ह्या काही गोष्टी बघू की फर्स्ट आपण बघू की सोलर सिस्टीम, नंतर आपण बघू की अर्थ आणि नंतर आपण बघू थोडंसं मून विषयी की मून नेमकं काय असतं. सो ह्या काही गोष्टी आपण बघणार आहोत. सोलर सिस्टीम, मग नंतर सन, मग नंतर अर्थ आणि नंतर काही गोष्टी रिगार्डिंग आपले मून. सो मी आता फर्स्ट सिरीज मध्ये, या फर्स्ट लेक्चर मध्ये आता फर्स्ट पॉइंट आपण बघू की द सोलर सिस्टीम, की सर सोलर सिस्टीम नेमकी असते काय. सो आता या सोलर सिस्टीम मध्ये आपण ह्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या इथं मी मांडलेल्या आहे की सोलर सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोणते प्लॅनेट्स असतात, प्लॅनेट्सचे 2 टाइप्स असतात, तर ते कोणते असतात, प्लॅनेट्स मध्ये नेमकं काय असतं, प्लॅनेट्सचं व्हिज्युअलायझेशन कसं आहे, प्रत्येक प्लॅनेटचं व्हिज्युअलायझेशन या लेक्चर मध्ये आज आपण बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल हे आपला आहे सन, याला म्हणतो आपण सूर्य. आपण म्हणतो ना की सूर्य एक आगीचा गोळा आहे. सो राईट, एक्झॅक्टली मध्ये ह्या आपल्या फिगर्स, ह्या जे तुम्हाला अॅनिमेशन दिसतंय एक्झॅक्टली त्या सनचं अॅनिमेशन आहे. हे सन ऍक्च्युअल मध्ये पण असंच दिसतंय आपल्याला. सो इथं तुम्हाला फ्लेम्स दिसत आहे, उडणाऱ्या फ्लेम्स. सो एक आगीचा गोळा आहे. सो द सन, द हार्ट ऑफ द सोलर सिस्टीम, त्या सनला सोलर सिस्टीमचा हार्ट म्हटलं जातं कारण ते मधोमध आहे. तो पुढे पुढे जाणार आहे तर बाकीचे ग्रह पण पुढे पुढे जाणार आहे. सन एकदम रिअलिटी मध्ये एकदम चांगल्या पद्धतीने त्याचं कामकाज करतोय, म्हणून आपण आपल्या पृथ्वी तलावर आपली लाईफ जगू शकतोय. जर सन नसतं तर आपली लाईफ पण असते का, नसते. सो ह्या काही गोष्टी, सो त्याला आपण हार्ट ऑफ द सोलर सिस्टीम असं म्हटलं जातं. सो आता या सन मध्ये बघा, हे तुम्हाला ज्वाला दिसतंय, या सगळ्या सनच्या ज्वाला. या सन मध्ये इंटरेस्टिंग पॉइंट असा आहे की सनचं टेम्परेचर आहे 5500 डिग्री सेल्सिअस. आता मुलांना बघा, आपण घरी चहा उकळतो राईट, किंवा पाणी तापायला ठेवतो. कधी ते उकळणार आहे, जेव्हा त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होणार राईट. आता जेव्हा पाण्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होतं ते एकदम खळखळून उकळतं आणि त्या पाण्यामध्ये जर तुमचा हात ठेवला तर तुम्हाला खूप मोठा चटका बसणार आहे राईट. खूप तुमची स्किन पूर्ण आखडून जाणार, बरोबर. सो हा इफेक्ट 100 डिग्री सेल्सिअस आपल्या स्किनवर करतोय. पण विचार करा, सनचं टेम्परेचर 5500 डिग्री सेल्सिअस आहे, कुठं 100 डिग्री आणि कुठं 5500 डिग्री. जर 100 डिग्री एवढं हानिकारक नुकसान करू शकतो, सो 5500 डिग्री सेल्सिअसचं किती मोठं नुकसान करणार आहे. आणि हेच कारण आहे की आपले ऍस्ट्रॉनॉट्स सन पर्यंत जाऊ शकत नाही. आपण कोणता सॅटेलाइट सन पर्यंत पाठवू शकत नाही, कारण जर पाठवायचं असेल तर आपल्याला टेम्परेचर सेन्सिटिव्ह मटेरियल बघावं लागेल की तो एवढं टेम्परेचर काय करू शकतो, रेजिस्ट करू शकतो. सो या काही गोष्टी आहेत.
सो सन विषयी. नाव याला आपण जी टाईप मेन सिक्वेन्स स्टार म्हणतात. आता आपल्या ब्रह्मांडामध्ये खूप सारे स्टार्स आहेत, म्हणजे खूप सारे तारे आहेत. त्यातला सन एक मोठा तारा आपण आपल्या सोलर सिस्टीम मध्ये बघतो. पण आजूबाजूला असे खूप सारे सोलर सिस्टीम आहे आणि प्रत्येक सोलर सिस्टीम मध्ये मेन त्यांचा एक सन टाईप कोणता तरी स्टार असणार. सो या स्टारचे काही वेगवेगळे टाइप्स आहेत आणि वेगवेगळं डिफरन्सिएशन आहे. त्यामधलं जी टाईप म्हणून काही स्टार्स येतात, त्याच्यामध्ये आपला सन येतो. हे तुम्हाला माहित पाहिजे. सो जी टाईप मेन सिक्वेन्स स्टार आहे. सो इन एक्झाम असं तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की सन हा कोणता टाईपचा स्टार आहे. सो इट इज जी टाईप मेन सिक्वेन्स स्टार. सो कॅपिटल जी टाईप मेन सिक्वेन्स स्टार. ओके. नाव या सन मध्ये बघताना बघा, इथं आपला हे सन आहे. सो दिस इज अवर सन अँड दिस एंटायर अवर सोलर सिस्टम. these are some planets and again some planets. Okay, so basically planets चे दोन टाइप्स पडतात. एक असतं टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स आणि एक असतं गॅस जायंट्स. सो बेसिकली टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स म्हणजे काय, असे प्लॅनेट्स जे रॉकी आहे, रॉकी इन नेचर मीन्स व्हॉट, त्यांच्यावर जमीन आहे, दगड आहे, माती आहे, रॉक टाइप बिहेवियर आहे. पृथ्वी रॉक टाइप, आपल्याला पाणी दिसतंय पण त्याच्यासोबत जमीन दिसते, राईट, लँड दिसते, रॉकी टाइप बिहेवियर आहे. तो हे काय झालं, टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स. सो बेसिकली जे फर्स्ट 4 प्लॅनेट्स आहेत. ओके, सो फर्स्ट 4 प्लॅनेट्स मध्ये काय येतं, मर्क्युरी येतं, व्हेनस येतं, मार्स येतं आणि आपली पृथ्वी अर्थ येते. हे जे 4 प्लॅनेट्स आहेत ते टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स आहेत, म्हणजे तिथं दगडी ह्या थिंग्स आढळतात, राईट. सो तुम्हाला माहित पाहिजे, तुम्हाला हे विचारलं जाईल एक्झाम मध्ये की टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स काय असतात. या जनरल नॉलेजच्या गोष्टी कोणत्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामला या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. त्यासोबतच काही असतात गॅस जायंट्स. गॅस जायंट्स म्हणजे काय की ते प्लॅनेट्स असे आहेत की ते फक्त गॅसचं टेक्स्चर आहे, ते फक्त गॅसने तयार झालेले प्लॅनेट्स आहेत. सो दीज आर गॅस जायंट्स. सो ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस, नेपच्यून हे सगळे काय आहे, गॅस जायंट्स आहे. ते फक्त आणि फक्त एका गॅसचा लेअर आहे आणि गॅसने तयार झाले. तुम्हाला असं वाटू शकतं की हे सॉलिड वगैरे टाइप काही आहे का, नाही. सो हीच गोष्ट इथं इम्पॉर्टंट आहे की हे कशाने तयार झालेले, गॅसने तयार झालेले प्लॅनेट्स आहे. हे खूप इंटरेस्टिंग गोष्टी आजकालच्या लोकांना हे माहित नाही. सो दीज आर कॉल्ड एज गॅस जायंट्स. ओके, नाव मी तुम्हाला प्रत्येक प्लॅनेटचा एक ओव्हरव्ह्यू दाखवतो की ते प्लॅनेट कसं दिसतं, जेणेकरून तुमच्या मनामध्ये पण काही इंटरेस्टिंग थिंग्स तयार होते. सो फर्स्ट प्लॅनेट आज आपण बघू की आहे प्लॅनेट मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे मराठीत म्हणतात बुध प्लॅनेट. अवर सन्स क्लोजेस्ट नेबर, एकदम जवळचा आहे सनला हा, राईट, सूर्याभोवती एकदम जवळ आहे. सो बघा आता हे या टाइप दिसतंय आणि तुम्हाला आश्चर्य होईल, यू विल बी सरप्राइज दॅट, बघा याच्यामध्ये खूप सारे कलर दिसत आहे आपल्याला. सो मे बी त्या टाइपचे मटेरियल्स त्याच्यामध्ये असतील. जर आपण तिथं रिसर्च केला, तिथं कोणता आपण यान पाठवलं, तर मे बी तिथून काही अवशेष भेटून आपण त्याच्यावर रिसर्च करू शकतो की बेसिकली तिथं कोणत्या थिंग्स आढळत आहे, कोणते कोणते मेटल्स आढळत आहे, काही इंटरेस्टिंग गोष्टी आढळत आहे का. का बरं, आपली जर पृथ्वी बघितली ही ग्रीनिश आणि ब्लूइश दिसते आपल्याला. का बरं, कारण खूप सारे झाडं वगैरे आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे. सो आपण अज्युम करू शकतो की तिथं पाणी आहे. आणि इथं असं काही नाही, इथं खूप वेगवेगळे रंग दिसत आहेत. सो इंटरेस्टिंगचा विषय. सो मर्क्युरी असं दिसतं. नेक्स्ट आहे व्हेनस. व्हेनस म्हणजे शुक्र तारा. सकाळी जर तुम्ही पहाटेला उठून बघितलं तर आपल्या आकाशामध्ये पण आपण शुक्र तारा बघू शकतो. सो लाईट इमिटिंग. सो हे वॉर्म टाइप आहे. ओके, पण हे सूर्यासारखा गोळा नाही, आगीचा गोळा नाही हा. सो दिस इज अवर व्हेनस प्लॅनेट. नाव नेक्स्ट थर्ड वन इज व्हॉट, थर्ड प्लॅनेट इज व्हॉट, पृथ्वी. तुम्हाला विचारलं जाईल थर्ड प्लॅनेट, पृथ्वीचा नंबर किती आहे सन पासून, थर्ड. पहिला आहे मर्क्युरी, सेकंड आहे व्हेनस, थर्ड इज अर्थ. सो हे पृथ्वीचं प्लॅनेट आहे. हे तुम्हाला दिसू शकतं की पृथ्वी आपली अशी दिसते, हे तुम्हाला माहिती पण आहे. नेक्स्ट इज प्लॅनेट मार्स, मंगळ. आजकाल आपले सायंटिस्ट मंगळ ग्रहावर खूप जास्त रिसर्च करते. आपण नाही का म्हटलं होतं मध्ये की मंगळावर पाणी सापडलं, मे बी तिथं जीवसृष्टी असेल आणि आपण म्हणतोय एलियन्स असू शकतात. एलियन्स म्हणजे काय की दुसऱ्या ग्रहावर राहणारे लोक. ओके, सो दीज आर द थिंग्स. सो हे मार्स आहे, ते एकदम रेडिश कलरचा आहे मार्स. सो या काही थिंग्स आहे. नाव फिफ्थ प्लॅनेट इज प्लॅनेट ज्युपिटर, द जायंट अमंग द जायंट.
जे मी तुम्हाला म्हटलं ना गॅस जायंट, त्यांच्यामधला सगळ्यात मोठा असं आहे आपलं ज्युपिटर. आणि हे सगळं गॅस मटेरियल आहे, हे दिसतंय ना, हे सगळं गॅशियस स्टेट आहे, गॅसने तयार झालेलं ज्युपिटर आहे. ओके. देन द सेकंड लार्जेस्ट जायंट आफ्टर द ज्युपिटर इज सॅटर्न. सॅटर्नला एक अशी बाजूला रिंग असते, ती पण गॅशियस स्टेट मध्ये आहे, आणि सॅटर्न स्वतः पण काय गॅशियस स्टेट मध्ये. द नेक्स्ट वन इज द युरॅनस प्लॅनेट. युरॅनस त्याला म्हटलं जातं आईस जायंट्स ऑफ द सोलर सिस्टम. बघा हे ब्लूइश दिसतंय, ब्लूइश मध्ये पाण्यासारखं काही आलं, आणि पाण्यासारखं काही आलं म्हणजे ते सूर्यापासून खूप लांब आहे, तर टेम्परेचर तिथं एकदम कूल आहे. बरोबर, पृथ्वीवर बघा कसं टेम्परेचर, त्याच्यापेक्षा कूल टेम्परेचर तिथं असेल, कारण ते लांब आहे सूर्याभोवती, सूर्याच्या पासून, आणि म्हणून तिथं मोस्टली आईस असल आणि आईस आहे हे मानलं जातं, आणि म्हणून त्याला म्हटलं जातं आईस जायंट्स. सो तुम्हाला हे माहित पाहिजे की युरॅनसला आईस जायंट्स म्हटलं जातं. कोणाला आईस जायंट म्हणणार आहे? युरॅनसला. आणि आफ्टर दॅट द प्लॅनेट नेपच्यून इज ब्लू जायंट ऑफ द सोलर सिस्टम. हे सगळ्यात ब्लूइश असं प्लॅनेट म्हणजे आहे नेपच्यून, आणि त्याला म्हटलं जातं की ब्लू जायंट ऑफ द सोलर सिस्टम. These are the things. After that we will see some things about the sun. आता सन हा सगळ्यात मेन सोर्स आहे, एनर्जीचा सोर्स आहे. आपल्याकडे लाईट येत आहे, सनरेज येत आहे, प्लांट्स बघितलं तर फोटोसिंथेसिस करताय, कोणापायी करताय? सन पायी करताय. पण आता सन मध्ये ती एनर्जी कस काय तयार होते, ती बाहेर कस काय पडते? लेट अस सी एव्हरीथिंग. सो आता सनच्या थिंग्स मध्ये आपण या गोष्टी बघणार आहोत. आणि इथं बघा हे सन या प्रकारचं दिसतंय. सो हे बघा ही ज्वाला आहे, आणि या थिंकिंगला आहे बघा हे सोलर फ्लेअर्स आहे, फ्लेअर्स बाहेर पडते. आणि हे सन जे आहे ते प्लाझ्माने तयार झाले. हे जे दिसतंय ना तुम्हाला रेडिश वगैरे या थिंग्स, या प्लाझ्मा म्हटलं जातं, सोलर प्लाझ्मा. सो बेसिकली द सन ही अशी सन म्हणजे एक असं सेलेस्टियल बॉडी आहे. सेलेस्टियल बॉडी म्हणजे अवकाशातली बॉडी. ती सगळ्या आजूबाजूच्या ग्रहांना ड्वार्फ करते. त्यांना चमकायचंय तरी ते चमकू नाही शकत, कारण स्वतःच सूर्याचं टेम्परेचरच एवढं जास्त आहे की ते स्वतः एवढं तेजस्वी ते आजूबाजूच्या ग्रहांना कमी तेजस्वी बनवते. आणि त्याच्यामुळंच आपल्याकडं या एनर्जीमुळेच आपण आपली लाईफ सुरळीतपणे जगू शकतो. बरोबर. बेसिकली इथं लिहिलंय बघा, द सन इज अ फेअरी बॉल ऑफ प्लाझ्मा. सो हे जे आहे ना, हे जे मटेरियल आहे त्याला आपण प्लाझ्मा म्हणायचं. सो तुम्हाला माहित पाहिजे की सन कशाने तयार झाले, त्या मटेरियलला काय म्हणतो आपण? प्लाझ्मा म्हणतो. सो दीज आर द प्लाझ्मा. या पद्धतीने हा सन आहे. ओके, लेट अस कम्पेअर सन आणि अर्थ. सन आणि अर्थ मध्ये काय डिफरन्स आहे? साईजचा डिफरन्स मी इथं सांगणार आहे. जनरली डायमीटर म्हणजे काय असतं माहिती का? या टोकापासून या टोकापर्यंतचं डिस्टन्स. एखादा आपण सर्कल घेतलं तर या टोकापासून त्या टोकापर्यंतचं डिस्टन्सला आपण काय म्हणतो? डायमीटर म्हणतो. आता अर्थचं डायमीटर बघा किती आहे? 12,742 किलोमीटर्स, म्हणजे 12,500 हे सन आपल्या पृथ्वीचं डायमीटर आहे. पण सनचं डायमीटर बघा, सन हॅज अ डायमीटर ऑफ अप्रॉक्सिमेटली 1.4 मिलियन किलोमीटर. 1.4 मिलियन किलोमीटर. सो हे खूप मोठ्या प्रमाणात मिलियन किलोमीटर पर्यंत त्यांचं डायमीटर गेलंय. त्याच पद्धतीने जर आपण पृथ्वीचं डायमीटर बघितलं तर फक्त 12,500 आहे. सो हे किलोमीटर खूप कमी आहे आणि मिलियनचे किलोमीटर खूप जास्त आहे. सो सनची साईज खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठी आहे पृथ्वीपेक्षा. या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. नाव आपण बघू की युनिक फीचर्स ऑफ सन. सनचे काही युनिक फीचर्स आहे. सो हे एंटायर काय, हे कोणाचा गोळा आहे? हा प्लाझ्माचा गोळा आहे. आता हे तुम्हाला हे दिसतंय ना, हे वरती उडताना, याला म्हणायचं सोलर फ्लेअर्स सायंटिफिक टर्म्स मध्ये, कारण याच्यावर रिसर्च चालू आहे. ओके, सो तुम्हाला माहित पाहिजे याला काय म्हटलं जातं? सोलर फ्लेअर्स जे बाहेर उडत आहे. सोलर फ्लेअर्स, सोलर पासून तयार होणारे किरणे ते आजूबाजू चमकत आहे, सोलर फ्लेअर्स. सो आता मी काय करतो? सनला बघा, आता इथून मधून आहे ना असं ओपन करतो बघा, मधून असं मी ओपन केलं सनला. आता सनचे काही पार्ट्स आहेत. सनच्या वेल सेंटरला आपण सन कोअर म्हणतो. कोअर म्हणजे काय? एकदम आतली बाजू. ओके, आता हा बघा रेडिओ ऍक्टिव्ह झोन आहे. हा ऑरेंज कलरचा इथं दिसतो रेडिओ ऍक्टिव्ह झोन. रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय माहिती का? एखादा मटेरियल रेडिओ ऍक्टिव्ह आहे म्हणजे तो मटेरियल तिथं ठेवला तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात एनर्जी बाहेर पडत आहे.
आणि तो तसंच आहे, इमिशन्स करतोय तो रेजचे, आणि ते रेज आपल्याला हानिकारक असू शकतात आपल्या त्वचासाठी. आणि सन सन म्हणजे युव्ही लाईट वगैरे या गोष्टी आल्या, बरोबर. आपण म्हणतो बघा जास्त उन्हात नाही राहायचं, स्किनला डिसीज होत आहे काही काही ठिकाणी. आणि ओझोन लेअरला पण होल पडतोय. ओझोन लेअर काय करते, सनचे जे व्हाईट रेज आहे, रेडिओ ऍक्टिव्ह रेज आहे, ते कुठून तयार होत आहे, या लेअर पासून रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आहेत, ते सबस्टन्स काय करताय, व्हाईट इमिशन्स करताय, जे आपल्या स्किनला काय हानिकारक आहे. त्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. हा आहे तुमचा फोटोस्फिअर. आपण नाही का म्हणतो की सन हा फोटॉन्सने तयार झाले. सायंटिफिक मध्ये जसं जसं तुम्ही मोठे होणार, फिजिक्स मध्ये तुम्हाला कळणार की हे सनचे रेज आहेत ते जनरली फोटॉन्स आहे. फोटॉन्स म्हणजे एक पार्टिकल्स आहे, तो आपल्याकडे येतो, सो त्याला फोटोस्फिअर म्हटलं जातं. मे बी ते इकडून इमिट होत असतील. सो हे या काही टर्म्स आहेत आणि रिसर्च याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. सो हे काही पार्ट्स आहेत, हे तुम्हाला फक्त जस्ट ऍज अ गुड नॉलेज म्हणून मी इथं दाखवलेलं आहे. ओके, मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट. सो न्यूक्लियर फ्युजन. सो जनरली काय होतं माहिती का, हे आपलं सन आहे, सनच्या आतमध्ये न्यूक्लियर फ्युजन होतं. आता मग न्यूक्लियर फ्युजन म्हणजे काय, फ्यूज करणे. म्हणजे जेव्हा दोन न्यूक्लियस, ऍटमचे न्यूक्लियस असतात बरोबर, जेव्हा दोन न्यूक्लियस जवळ येतात आणि ते एकमेकांना त्यांची टक्कर होते, कोलिजन होते, ते एकमेकांना मॅच करतात, याला म्हणतात फ्युजन. फिशन म्हणजे काय, जेव्हा एक न्यूक्लियस दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण त्यांना ट्रान्सफर करतो, म्हणजे त्याला तोडतो, त्याला म्हणतात न्यूक्लियर फिशन. हे आहे न्यूक्लियर फ्युजन. फ्युजन म्हणजे इथं दोन न्यूक्लियस जे ऍटम्स इथे अवेलेबल असतील, ते ऍटम जवळ येतात, एकमेकांना इंटरॅक्शन करतात. इंटरॅक्शन झाल्यामुळं जेव्हा फ्यूज होत आहे दोन ऍटम्स, जेव्हा दोन ऍटम्सचं टक्कर होते, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी बाहेर पडते. हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण शिकणार, सायन्स मध्ये पण पुढे जाऊन शिकणार. सोलर फिजिक्स नावाची कन्सेप्ट असते. जेव्हा दोन न्यूक्लियस सोबत आणतात, त्यांची टक्कर केली जाते. तुम्हाला माहिती का बिग बँग थिअरी झाली, त्या बिग बँग थिअरी मध्ये काय केलं आपण, दोन पार्टिकल्स, हायली एनर्जेटिक पार्टिकल्सची टक्कर केली आणि एनर्जी बाहेर पडली. सो त्या टाइप इथं पण फ्युजन होत आहे, म्हणजे दोन पार्टिकल्स जवळ येत आहे, सो दोन न्यूक्लियस जवळ येत आहे, फ्यूज होत आहे, खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी बाहेर पडते. आणि तीच ही एनर्जी जी सनकडे आहे, आपल्याला दिसते ती एनर्जी, आणि तीच एनर्जी आपल्याकडे पण येते हळूहळू, बरोबर. सो या काही थिंग्स आहे. सो आता हे सन कोअर मध्ये एकदम सेंटरला ते फ्युजनचे रिएक्शन्स होत असतात. हे तुम्हाला माहित पाहिजे. या सनची जी कोअर मी तुम्हाला दाखवलं सेंटर मध्ये, तिथं हे न्यूक्लियर फ्युजनच्या रिएक्शन्स होत असतात. ह्या गोष्टी माहित पाहिजे. आता जनरली माहिती का, हे जे न्यूक्लियसचे रिएक्शन्स आहे, सन मध्ये जनरली हायड्रोजन आहे, हेलियम आहे. दोन हायड्रोजन ऍटम एकत्र येत आहे आणि त्यांचं कन्व्हर्जन हेलियम मध्ये तयार होतं. जेव्हा त्यांचं कन्व्हर्जन हेलियम मध्ये तयार होत आहे, जे कलाइड झाल्यामुळे दोन हायड्रोजन ऍटम मोठ्या प्रमाणात एनर्जी काय होते, बाहेर पडते. ओके, सो या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. सो न्यूक्लियर फ्युजन म्हणजे काय असतं, जनरली जेव्हा दोन ऍटम्स एकत्र येतात आणि फ्यूज होत आहे. न्यूक्लियर फ्युजन कुठं होते, सनच्या कोअर मध्ये होते, आतमध्ये होते. हे गोष्ट इम्पॉर्टंट आहे एक्झाम रिलेटेड. सो न्यूक्लियर फ्युजन सनच्या आतमध्ये कोअर मध्ये होतं. ओके, सो आता रिसर्च मध्ये आपण जर बघत गेलो तर सोलर वाइंड्स वर वेगळा रिसर्च चालतो, सोलर फ्लेअर्स वर वेगळा रिसर्च चालतो. मी सांगितलं तुम्हाला फ्लेअर्स. सो बेसिकली फ्लेअर्स म्हणजे काय, सो दीज आर द फ्लेअर्स. हे दिसतंय ना तुम्हाला वरचा भाग, फ्लेअर्स, सोलर फ्लेअर्स. बघू आता सोलर फ्लेअर्स आणि सनस्पॉट वगैरे या गोष्टी आपण बघणार आहोत. सो बेसिकली पहिले आहे सोलर वाइंड्स. सोलर वाइंड्स म्हणजे जो सोलर आहे त्याच्या बाजूला काही एन्व्हायरमेंट तयार झाले, आणि तो एन्व्हायरमेंट अतिशय काय उष्ण एन्व्हायरमेंट आहे. त्यांची एअर पण कशी असेल, उष्णतादायक असेल. आणि त्या एन्व्हायरमेंटला आपण म्हणतोय, आजूबाजूच्या त्या ऍटमॉस्फिअरला आपण म्हणतोय की सोलर वाइंड्स. सो सन कंटिन्युअसली इमिट्स द स्ट्रीम ऑफ चार्ज पार्टिकल्स. आता इथं बघा रिएक्शन्स होत आहे, मी तुम्हाला सांगितलं फ्युजन वगैरे होत आहे. सो बेसिकली ऍटम मध्ये पण एवढी एनर्जी सोडली जाते, तिथं जे ऍटम्स प्रेझेंट असतील ते काय करताय, जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे त्यांना बाहेर काढून देत आहे, बरोबर. कारण फ्री इलेक्ट्रॉन्स काय करताय, ते जे इलेक्ट्रॉन्स आहे सन मधून ती एनर्जी घेत आहे आणि ते बाहेर पाडताय. आता जेव्हा ते इलेक्ट्रॉन्स बाहेर जात आहे, तर ते इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज म्हणून इलेक्ट्रॉन बाहेर जात आहे, आणि ऍटम कसं होत आहे, पॉझिटिव्हली चार्ज होत आहे. सो हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल तयार होत आहे, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल तयार होत आहे, सगळे चार्जेस इथं तयार होत आहे. आणि हे चार्जेसच सूर्याच्या अवतीभोवती आता असताय, आणि म्हणून त्याला म्हणतो आपण कंबाइनली सोलर वाइंड्स. सो इमिट्स अ स्ट्रीम ऑफ चार्ज पार्टिकल्स नोन ॲज सोलर वाइंड इनटू द स्पेस. तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं की एमसीक्यू मध्ये
when the sun emits the stream of their charged particle, then this stream of charged particle is basically known as काय, त्याला काय म्हणू आपण, सोलर वाइंड म्हणू. या गोष्टी इम्पॉर्टंट. आता बेसिकली बघा, या गोष्टी इम्पॉर्टंट माहित पाहिजे. जिथं जिथं इलेक्ट्रिसिटी आहे तिथे तिथं मॅग्नेटिझम येतं. इलेक्ट्रिसिटीमुळे मॅग्नेटिझम तयार होत आहे आणि मॅग्नेटिझममुळे इलेक्ट्रिसिटी पण तयार होती, राईट. आता इथं इलेक्ट्रिसिटी तयार झाली चार्ज पार्टिकलमुळे, थोडीफार इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक चार्जेस तयार होत आहे. सो इथं काय तयार होणार आहे, मॅग्नेटिझम तयार होणार आहे. आणि म्हणून मी इथं तेच लिहिलंय की याच्यामुळं मॅग्नेटोस्फिअर तयार होत आहे. आपण या स्फिअरला एक मॅग्नेटिझम देतो, राईट. सो मॅग्नेटोस्फिअर, सो सनला पण स्वतःची मॅग्नेटिझम आहे. ओके, मुव्हिंग टुवर्ड्स द सोलर फ्लेअर्स. आता सोलर फ्लेअर्स म्हणजे काय, जे तुम्हाला म्हटलं ना आगीचा तो भाग बाहेरचा, त्याला सोलर फ्लेअर्स म्हणतो. आता हे सोलर फ्लेअर्स म्हणजे काय, एनर्जीच आहे जी इमिट होते रिएक्शन मुळे, जी एनर्जी बाहेर पडते, उद्रेक जो बाहेर होतोय, बरोबर. जेव्हा दोन रिएक्शन्स होत आहे, उद्रेक बाहेर पडणार आहे आणि तो उद्रेक म्हणजे काय हो, सोलर फ्लेअर्स आहे. द सोलर फ्लेअर्स आर द सडन अँड व्हायलंट रिलीज ऑफ एनर्जी ऑन सरफेस इमिटिंग. आणि ते जी एनर्जी बाहेर पडते रिएक्शन मुळे त्याला आपण सोलर फ्लेअर्स म्हणताय. आणि ते सोलर फ्लेअर्स म्हणजेच काय झाले हो, एक्स रेज आणि युव्ही रेडिएशन्स. आपण नाही का म्हणतो अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स येतात, म्हणजे ते सोलर फ्लेअर्स मधून येतात. म्हणजे आपण सोलर फ्लेअर्स म्हणजे म्हणतोय त्याला की काय, ते युव्ही रेडिएशन्स आहे. त्याच पद्धतीने त्याला काय म्हणू शकतो, एक्सरेज. तिथं एक्सरेज पण तयार होतात. सो या काही थिंग्स इम्पॉर्टंट आहे, सोलर फ्लेअर्स आणि सोलर वाइंड्स. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज द सनस्पॉट. आता हे सनस्पॉट काय आहे बघा, हे सोलर दिसतंय ना तुम्हाला, दिसतंय इथं बघा, ब्लॅकिश काही स्पॉट दिसतंय आणि या ब्लॅकिश स्पॉटला आपण म्हणतो सनस्पॉट. आता हे सनस्पॉट काय, जनरली तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. तुम्हाला सांगितलं चार्जेस आहे तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार, तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आणि ते रिजन काय झाले माहिती का, कूलर झाले. आजूबाजूच्या रिजन पेक्षा ते रिजन काय झाले, कूल डाऊन झाले, कूलर झाले. आणि म्हणून ते कूल डाऊन झाली, त्याची उष्णता कमी झाली आणि म्हणून ते ब्लॅकिश दिसतंय. अजून एक गोष्ट म्हणजे सनस्पॉट नेहमी तिथं तसंच नाही राहत, त्यांची डायरेक्शन चेंज होत असते. आता इथं सनस्पॉट आहे, नंतर इथं परत उद्रेक दिसणार आणि सनस्पॉट शिफ्ट होऊन जाणार इकडे तिकडे. सो या काही गोष्टी इम्पॉर्टंट आहे. सो सनस्पॉट्स आर द टेम्पररी, त्याच पुरता फेनोमेना ऑन द सन सरफेस कॉज्ड बाय द इंटेन्स मॅग्नेटिक ऍक्टिव्हिटी. जे मॅग्नेटिझम मी तुम्हाला बोलतोय त्याच्यामुळे हे सनस्पॉट तयार होत आहे. इथं मी लिहिलेलं की ते कूलर डाऊन होत आहे, खूप जास्त कूलर असतात, कूलर दॅन द सराउंडिंग एरिया, आणि म्हणून ते डार्क दिसतात सनस्पॉट. ओके, नाउ सोलर सायकल. मी तुम्हाला काय बोललो, सनस्पॉट नेहमी इथं राहणार आहे का, नाही राहणार आहे. रिएक्शन पण तिथं कायम तिथं होणार आहे का, नाही. आज मला इथं सनस्पॉट दिसतंय, काही वेळानंतर हा सनस्पॉट इथं दिसणार नाही, इथं मला तेजस्वी किरण दिसेल. सनस्पॉट कुठेतरी इथं दिसणार, जिथं आता मला तेजस्वी किरण दिसत आहे, खूप सारे सनस्पॉट आहे. सो बेसिकली ह्या जे थिंग्स आहे, जे सनच्या सरफेसवर जे रिएक्शन्स होत आहे, त्या रिएक्शन्स त्यासोबत जी मुवमेंट होती सनस्पॉटची इकडून तिकडं, ती मुवमेंट हे सगळं परत कधीतरी रिपीट होतं. आणि त्या रिपिटेशनचा कालावधी आहे 11 इयर्स, आणि त्याला म्हणतो आपण सोलर सायकल. म्हणजे आता एखादा सनस्पॉट आपल्याला इथं दिसतोय, तो 11 वर्षानंतर परत इथं आपल्याला दिसू शकतो, तो परत दिसणार आहे, कारण त्या सगळ्या गोष्टी तसंच्या तसं फॉलोअप होत आहे. 11 वर्षानंतर दिसणार परत, बरोबर. सो हे सोलर सायकल म्हणजे ह्या गोष्टी असतात. आणि सोलर सायकल, द सन गोज थ्रू अप्रॉक्सिमेटली 11 इयर्स सोलर सायकल मार्क्ड बाय चेंजेस इन सोलर ऍक्टिव्हिटी. जसे जसे ऍक्टिव्हिटी ते चेंज होत आहे, त्या परत ऍक्टिव्हिटी 11 वर्षानंतर परत रिपीट होतात. या काही थिंग्स इम्पॉर्टंट आहे. आपण नाही का म्हणतो कधीतरी की सूर्यग्रहण होणार आहे, कधी कधी आपण म्हणतो हा 10-11 वर्षानंतर आलेला काळ आहे. सो हे सगळं सायंटिफिकली पण आपण ह्या रिलेट करू शकतो, कारण त्या गोष्टी तेव्हाच होतात. आणि अशा पद्धतीने सनचा टॉपिक आपण एंड केला. आणि अशा पद्धतीने इथं सोलर फ्लेअर, सनस्पॉट वगैरे असं सन खूप मोठं आहे, आपले ग्रह त्याच्या मानाने खूप लहान आहे. हे काही थिंग्स आहेत जे इम्पॉर्टंट आहे. ओके, नाउ मुव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट, द प्लॅनेट अर्थ. आता अर्थ विषयी तुम्हाला सगळं माहिती, मी एकदम पटकन दिशे सांगतो, कारण सन इम्पॉर्टंट टॉपिक होता माझा सांगण्यामागचा. आता अर्थ अशी दिसते आपल्याला, राईट. आता अर्थ मध्ये आपण काय बघू, सो हे थिंग्स आपल्याला बघायचे की अर्थ मध्ये आपण काय काय बघणार आहे. सो रोटेशन या पद्धतीने अर्थ होत असतं. सो आता बघा, अर्थ
इमॅजिन करा, मी असं हे पीपीटी कसं तयार केलं की इमॅजिन की मी एक स्पेस क्राफ्ट मध्ये बसलोय, जसं की मला ऍस्ट्रोनॉट बनवलंय आणि मी वरती स्पेस क्राफ्ट घेऊन गेलो आणि मी तिथं बसलोय आणि मला पृथ्वी कशी दिसणार बघा, ही अशी मला पृथ्वी दिसते. आता मी पृथ्वी दिसते तर मला हे वेगवेगळे क्वेश्चन्स येत आहे माझ्या मनामध्ये. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता, इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहे. आता त्या क्वेश्चन्सला शोधता शोधता मला खूप काही भेटत गेलं. काय काय भेटत गेलं? पहिले बघा, हे आपली पृथ्वी आहे, ही असं याचं व्हिजिबल नेचर आहे एक्झॅक्टली आपल्या प्लॅनेटचं. आता याच्यामध्ये खूप सारी डायव्हर्सिटी, याच्यामध्ये काय, हवा आहे, पाणी आहे, त्याच्यानंतर प्लॅनेट्स, आपल्या प्लांट्स दिसत आहे, ट्रीज दिसत आहे, माउंटन्स दिसत आहे, बरोबर, ग्लेशियर्स दिसत आहे, खूप काही, आणि जीवसृष्टी खूप काही, त्याच्यासोबत खूप सारे मेटल्स, नॉन मेटल्स दिसत आहे. डायव्हर्सिटी खूप आहे आपल्या अर्थमध्ये. आणि कुठून कुठं डायव्हर्सिटी, फ्रॉम एअर वी ब्रीथ टू द वॉटर वी ड्रिंक, द अर्थ्स ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, जिओस्फिअर अँड द बायोस्फिअर ऑल प्ले इम्पॉर्टंट रोल्स इन क्रिएटिंग द एन्व्हायरमेंट दॅट वी कॉल होम. हे सगळे टाइप्स आहेत. हायड्रोस्फिअर म्हणजे याचा पाणीदार भाग, जिथे जिथं पाणी तिथं हायड्रोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे याची लिव्हिंग थिंग्स, जिथे जिथं आपल्याला लिव्हिंग थिंग्स दिसतात त्याला आपण बायोस्फिअर म्हटलं जातंय की बायोस्फिअर मध्ये येतं, बरोबर. सो या काही गोष्टी मी, जिओस्फिअर म्हणजे जमिनीचा भाग, त्याला जिओस्फिअर म्हणतो. सो आता हे स्टॅट आहे, मी तो तुम्हाला सांगितलं की डायमीटर एवढा आहे. लेंथ ऑफ डे, एक दिवसाची लेंथ किती आहे, 24 आवर्स. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे टाइम इज अ रिलेटिव्ह. सगळ्या प्लॅनेटचा टाइम वेगवेगळा आहे. आपल्यासाठी एक दिवस म्हणजे 24 आवर्स आहे, ते पण कोणासाठी आहे, अर्थ साठी आहे. चंद्रावर गेले तर तुमचा टाइम चेंज होणार आहे. सो टाइम इज अ रिलेटिव्ह. आइन्स्टाईनने रिलेटिव्हिटी मांडली. कधीतरी आपण ते पण या इंटरेस्टिंग लेक्चर मध्ये बघू, पण नंतर बघू. लेंथ ऑफ इयर किती, 365 डेज, हे तर तुम्हाला माहित असतं या पृथ्वीचं. नाव बेसिकली अर्थ फीचर म्हणजे काय, आपण, तुम्हाला माहिती, अर्थ अशी स्टेबल नाही, ती कशी रोटेशन होते, पण ती थोडी टिल्टेड, त्याचा ऍक्सिस काय टिल्टेड. ओरिजिनल पोझिशन पासून 23.5 डिग्रीने तो टिल्टेड झाले. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो की अर्थचं ओरिजिनल ऍक्सिस कितीने टिल्ट झाले. सो 23.5 डिग्री सेल्सिअसने तो टिल्ट झाले. आणि त्या टिल्टिंग मध्ये ती काय करते, सनभोवती रोटेशन करते आणि स्वतःभोवती पण रोटेशन करते, हे तर तुम्हाला माहिती. सो हे असं गोल गोल असं नाही फिरत आहे, हे असं टिल्ट झाली पृथ्वी अशी टिल्ट झाली आणि मग ती अशी अशी गोल 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 फिरते. या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. सो हे टिल्ट विषयी मी लिहिलेलं आहे. डिग्री अँगल एवढा असतं. इक्वेटर विषयी लिहिलंय. ऑर्बिटल प्लेन, हे जे आहे ऑर्बिटल प्लेन, या प्लेनच्या भोवती अशी ती तिरपी फिरणार. ऑर्बिटल म्हणजे रिव्होल्यूशनचा प्लेन. या गोष्टी माहित पाहिजे आणि तुम्हाला माहित पाहिजे. आता मी याला ओपन करतो, जसं मी सनला ओपन केलं होतं, आणि बघा मला काय भेटतं, या टाइप दिसतंय. हे ओपन झालं. सो बेसिकली जो आउटर मोस्ट पार्ट आहे त्याला आपण क्रस्ट म्हणतो. इट इज अ आउटर मोस्ट पार्ट ऑफ द लेअर ऑफ द अर्थ. एक्झाम मध्ये विचारणार ना, आउटर मोस्ट पार्टला काय म्हणणार, क्रस्ट म्हणणार. सो हा जो सफेद बाहेरचा भाग आहे त्याला क्रस्ट म्हणणार. जो आतला बघा रेड आणि ऑरेंज भाग आहे त्याला आपण मॅन्टल म्हणणार. सो मॅन्टल इज द लेअर बिनीथ द क्रस्ट अँड इट मेक्स अप टू 84% ऑफ द अर्थ व्हॉल्यूम. खूप जास्त आहे. हे कशाने, सेमी सॉलिड रॉक वगैरे भरलेली आहे. ओके. त्याच्या आतमध्ये कोअर आहे बघा, ह्या दोन गोष्टीला जॉईन करून कोअर म्हटलं. सो द कोअर इज द सेंट्रल लेअर ऑफ द अर्थ अँड इट इज डिवाइडेड इंटू आउटर अँड इनर लेअर. सो आउटर कोअर अँड दिस इज इनर कोअर. हे तुम्हाला गोष्टी माहित पाहिजे. नाव हे तुम्हाला माहिती आहे की आपल्या पृथ्वीला एक नॅचरल उपग्रह म्हणजे नॅचरल सॅटेलाइट आहे जो पृथ्वीभोवती फिरतोय, आणि तो आहे आपला चंद्र. सो दिस इज व्हॉट, आपण असं चंद्राकडे बघू शकतो. बेसिकली याचं डायमीटर बघा फक्त किती हो, 3500 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली, 3476, म्हणजे 3500, म्हणजे पृथ्वीपेक्षा खूप छोटा आहे. पृथ्वीचं डायमीटर 12.5 आणि याचं 1/4 आहे, म्हणजे 12.5च्या 1/4 अप्रॉक्सिमेटली 3500 असं आपण कन्सिडर करू शकतो. 1/4 तर नाही होणार एक्झॅक्टली, बट 3500 खूप छोटं आहे आपलं सूर्य. पण मी तुम्हाला बोललो ना, इथं एक दिवस तिथं एक दिवस कसं होतं. आता बघा ऑर्बिटल पिरियड, पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 1 वर्ष लागते, राईट. स्वतःभोवती फिरायला किती वेळ लागतोय, स्वतःभोवती फिरायला 24 आवर्स लागते. त्याच पद्धतीने या चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला 27 दिवस लागतात. 27 दिवस लागतात याला फक्त.
पृथ्वीभोवती ऑर्बिटल करायला, ऑर्बिटल सो रोटेशन करण्यासाठी 27 दिवस लागते, 27.3 अर्थ डेज, सो 27 दिवस लागते. आणि याची ग्रॅव्हिटी आहे, याला पण काहीतरी ग्रॅव्हिटी, प्रत्येक थिंगला एक इथं ग्रॅव्हिटी आहे. पण जी आपण अर्थची ग्रॅव्हिटी आहे, आपल्याला न्यूटनने सांगितलं, आपण अभ्यास केले ते ग्रॅव्हिटी कॅव्हेंडिश एक्सपेरिमेंट नंतर. सो ती जी ग्रॅव्हिटी आहे ती 1/6 ऑफ द अर्थ्स ग्रॅव्हिटी, म्हणजे अर्थची ग्रॅव्हिटी भागिले 6, अर्थ्स ग्रॅव्हिटी अपॉन 6 ही कमी आहे थोडी. सो इथली ग्रॅव्हिटी अर्थ पेक्षा कमी आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. द ग्रॅव्हिटी ऑफ द मून इज मच लेस दॅन द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. ओके, सो बेसिकली आपण आता लेक्चरच्या एंडिंगला पोहोचलो आहोत. पण या इंटरेस्टिंग थिंग्स माहित पाहिजे. जसं सन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे तसं आपल्या अर्थ मध्ये पण काय आता मॅग्नेटिक फील्ड. सो मी हे काय दाखवले तुम्हाला, अर्थचे मॅग्नेटिक फील्ड. आता अर्थ इथं पण मी थोडी टिल्टेड दाखवण्याचा प्रयत्न केलाय, एक्झॅक्टली टिल्ट मला दाखवता नाही आलं पण टिल्टेड आहे. आणि मी असं अज्युम करतो की एक नॉर्थ पोल आहे, एक साऊथ पोल आहे आणि एक मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे. म्हणजे नॉर्थ पासून साऊथ कडे जे लाईन्स जात आहे त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ओके, सो हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे तुम्हाला दिसतं इथं की बघा, हे रेज असं इकडून इकडं असं जाताना दिसतंय. सो हे मॅग्नेटिझम सांगते आपलं. आता मॅग्नेटिझम का बरं तयार झालं, कारण पृथ्वीच्या ज्या वरच्या एन्व्हायरमेंट मध्ये आयन निकेल सारखे घटक आहे आणि ते आयन निकेल इकडे तिकडे मुवमेंट करतायत ऍटमॉस्फिअर मध्ये, ते मुवमेंट करताय म्हणून तिथं मॅग्नेटिझम तयार झालं. म्हणजे अर्थला पण एक स्वतःचा मॅग्नेटिझम आहे. सो अर्थ इज ऑल्सो मॅग्नेटिक मटेरियल. सो ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे अर्थची आपण या पद्धतीने दाखवू शकतो, हे दिसू शकते आपल्याला. आणि ती कसं, आता बघा आपण एक बार मॅग्नेट घेतो, बार मॅग्नेट ठेवतो, आजूबाजूला आहे ना आपण आयन फिलिंग्स, आयनचे तुकडे टाकतो तर ते असे चिटकतात बघा, असं लाईनिंग, याच लाईनिंग मध्ये चिटकतात आणि त्या लाईन्सला आपण मॅग्नेटिक फोर्स लाईन्स म्हणतो. म्हणजे ते मॅग्नेटिझम दाखवते, या टाइप मध्ये मॅग्नेटिझम आहे. तसंच पृथ्वीचा पण मॅग्नेटिझम आहे. सो जनरेशन अर्थ मॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड बाय मुवमेंट ऑफ मोल्टन आयन अँड निकेल इन द आउटर कोर थ्रू द डायनॅमो इफेक्ट. हे तुम्हाला माहिती आहे. आणि या मॅग्नेटिक फील्डचा उपयोग काय, मॅग्नेटिक फील्ड काय करते माहिती का, एखादा चार्ज पार्टिकल आहे त्याला डिफ्लेक्शनचं काम करते. हे आपण कुठं मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक आहे फिजिक्स मध्ये, तिथं आपण बघतो की एखादा चार्ज पार्टिकल आला त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर झाला तो त्याला डिफ्लेक्ट करतो, म्हणजे त्याला डायरेक्शन चेंज करते. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, सन रेज मध्ये खूप सारे चार्ज पार्टिकल्स आहे आणि सन रेज, युव्ही रेज वगैरे हे सगळे काही हानिकारक रेज आहे आपले. जेव्हा ते रेज येत आहेत त्यांच्यामध्ये चार्जेस आहेत, आता ते रेज पृथ्वीला एंटर करणार पण ही मॅग्नेटिक फील्ड काय करणार, त्याला डिफ्लेक्ट करणार, बाजूला घेऊन जाणार. म्हणजे आता ते पृथ्वीमध्ये येणार आहे का नाही. सो पृथ्वी आपला जी मॅग्नेटिक फील्ड आहे आपल्या अर्थची ती काय करते, प्रोटेक्शन करते आपलं, कोणामुळे, सनच्या हानिकारक रेजमुळे. सो हे मी इथं लिहिलेलं आहे. सो प्रोटेक्शन कसं करते. आणि तुम्हाला तर माहिती आहे बघा, ही आपली अर्थ आहे आणि अर्थच्या समोर वरचं बघा एअरी दिसतंय गॅशियस टाईप, त्याला आपण काय म्हणतो, ऍटमॉस्फिअर. आणि ऍटमॉस्फिअरचे लेयर्स आहे, तुम्ही तुमच्या स्टडीमध्ये पण बघितले असाल की पहिला लेअर असतो ट्रोपोस्फिअर, मग स्ट्रॅटोस्फिअर, मग मेझोस्फिअर, मग थर्मोस्फिअर, मग एक्झोस्फिअर, या काही स्फिअर्स आहे, म्हणजे वातावरणाचे आपण भाग तयार केलेले. कंपोजिशन काय आहे हे इम्पॉर्टंट आहे. ऍटमॉस्फिअर मध्ये 78% नायट्रोजन आहे आणि 21%च ऑक्सिजन आहे. जो एन्व्हायरमेंट आहे सगळ्यात जास्त तिथं नायट्रोजन आहे आणि ऑक्सिजन खूप कमी 21%. एक्झाम्पल येऊ शकतात. आणि 1% हे बाकीचे गॅस आहे, कार्बन डायऑक्साईड या निऑन विऑन, हे 1% आहे. सो 21% नाही म्हणजे खूप कमी आहे त्याच्यापेक्षा, हा म्हणजे इनडायरेक्टली 1%च झालं. सो या काही थिंग्स आहे. आणि आपण जर पृथ्वीचा अभ्यास करायचा आहे तर या पृथ्वीच्या अभ्यासामध्ये मी काय करू शकतो माहिती का, 2 पार्ट्स करू शकतो, एक हायड्रोस्फिअर, एक बायोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे मी फक्त वॉटर विषयी बोलणार, ओशियन, वॉटर, नदी नाले यांच्याविषयी, त्यांचं जिथं स्टडी तो हायड्रोस्फिअर मध्ये मोडला जाईल. बायोस्फिअर म्हणजे जीवसृष्टी, लिव्हिंग थिंग्स, आपण, झाडं झुडपं, हे बायोस्फिअर. म्हणजे आपण पृथ्वीला असं डिवाइड करू शकतो की बायोस्फिअर आणि हायड्रोस्फिअर. सो ऍक्च्युअली अबाउट 71% अर्थ सरफेस इज कवर्ड बाय वॉटर, हे तर तुम्हाला माहिती. सो ह्या काही थिंग्स आहेत. बेसिकली काय होतंय माहिती का, ह्युमन इम्पॅक्ट काय होतंय, ह्युमन मुळे काय तयार झालंय, ह्युमन काय करतंय, वातावरणाची हानी करतंय, नेचरची हानी करतंय, त्याच्यामुळे क्लायमेट चेंज होतंय, ग्लोबल वॉर्मिंग होतंय. आणि जर असंच चालू राहिलं
आपलं या फ्युएलचं जास्त यूज, ह्या काही गोष्टी झाड वगैरेंची तोडणूक चालू आहे. सो ह्या जर गोष्टी असेच चालू राहिल्या, फॉरेस्ट वगैरे आपण काय करतोय, नष्ट करतोय, तर काही दिवसांनी या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे अपकमिंग पिक्चर मी टाकलंय, पृथ्वी अशी दिसू शकते. पृथ्वी कशी दिसते मग आता? पृथ्वी बघा ब्लॅकिश झाली, जिथं पाणीदार होतं ना ब्लॅकिश, तापलेलं रिजन आहे, सगळं सन सारखी दिसू लागली. काही दिवसांनी असं होईल की आपली पृथ्वी पण आपलं सूर्य कसं ज्वालामुखी तशी गरम होऊन जाणार. गरम झाली तर ती रेडिश दिसणार आहे. आपलं सगळ्या गोष्टी बघा, आपलं इंडिया वगैरे या सगळ्या गोष्टी या अर्थ मध्ये पण असं रेडिश वॉर्म गरम या गोष्टी दिसू शकतात. सो आपण पण या ह्युमनने आपलं काळजी घेतली पाहिजे. हा इम्पॅक्ट खूप इम्पॉर्टंट होतो. आपण आपल्या एन्व्हायरमेंटला वाचवलं पाहिजे. बघा हे जो भारत आहे, भारत श्रीलंका, तो पण रेडिश झालेला, या काही थिंग्स आहे. सो आपण पण या आपली अर्थ मदर आहे, ते आपल्याला खूप काही देते. हे आपण या गोष्टी जाणून घेऊन आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि अशा पद्धतीने हे आपलं लेक्चर आजचं फर्स्ट एंड झालंय. सो इथं खूप इंटरेस्टिंग पॉइंट्स आपण शिकले. नेक्स्ट अपकमिंग लेक्चरला पण आपण अजून काही इंटरेस्टिंग टॉपिक शिकू. ते पण टॉपिक्स तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतील. जर या लेक्चरमध्ये काही पण डाऊट्स तुम्हाला आलं असेल किंवा काही अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही बिंदास खाली कमेंट करा. हेच व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलला पण सेंड करा, जेणेकरून त्यांना पण या गोष्टींचा उपयोग होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. नेक्स्ट लेक्चरला मी परत येतोय आणि काही इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येणार आहे. सो माझ्या सोबत राहा. तुम्हाला पण काही इंटरेस्टिंग फिजिक्स कळेल डेली लाईफ मधलं. ओके, सो बाय.